हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल। तर हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये जर आपल्याला संध्याकाळच्या वेळेला जर तुम्हाला वाटत असेल एखाद्या दिवशी की सिंपल आज काहीतरी खायचं आहे, तर आलू मटर भात आणि कढी, मस्त गरम अशी कढी, खूप छान असा हा बेत आहे। तर मी आज ठरवलेलं की आलू मटर भात आणि कढी बनवायची। तर म्हटलं की चला तुम्हाला आपण रेसिपी शेअर करूया। तर त्यासाठी ना मी एक कांदा घेतलेला आणि थोडीशी फुलगोबी घेतलेली, मटर घेतलेले, मटर जे आहे ते मी फ्रोझन मटर घेतलेली आणि एक शिमला मिरची घेतलेली आणि थोडीशी कोथिंबीर। त्यानंतर ना तुम्ही आलू सुद्धा घेऊ शकता। तर मी 2 छोटे आलू घेतलेले आहेत। त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, 2 चम्मच तेल घेतलेलं आहे। इथे जो मी भात आहे तो कुकरमध्ये न बनवता कढईमध्ये बनवणार आहे। ट्रस्ट मी, जेव्हा तुम्ही कढईमध्ये भात बनवता ना त्याची टेस्ट जी आहे ती एकदम युनिक लागते। त्यानंतर मी इथे जिरं आणि मोहरी टाकलेली आणि शेंगदाणे पण मी इथे टाकणार आहे। शेंगदाण्याने एक वेगळी टेस्ट लागते भाताला। शेंगदाणे झाले की लगेच मी इथे कढीपत्ता टाकून घेणार आहे। आणि कढीपत्ता तेलामध्ये झाला की लगेच आपल्याला इथे लसूण जिऱ्याची जी पेस्ट आहे ती टाकून घ्यायची आहे। तर मी इथे ना 1 चम्मच जी आहे लसूण जिऱ्याची पेस्ट इथे ऑलरेडी बनवून घेतलेली होती, फ्रेश बनवलेली, तीच मी टाकलेली होती। आणि त्यानंतर ना लसूण जिरं जसं झालं तसं आपल्याला ना इथे कांदा टाकून घ्यायचा आहे। तर मी इथे 1 कांदा चिरून घेतलेला होता। कांदा छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा छान तेलामध्ये झाला तर इथे आपल्याला मटर, आलू आणि फुलगोबी एक सोबतच टाकायचे आहे। आलू आहे कोणी आधी स्टार्टिंगला टाकता, पण मी ते पहिलेच टाकून घेतलेले आहे कारण काही गरज नसते। आपण ते पाण्यामध्ये ना ते ऑलरेडी बॉईल होऊन जातं आलू। तर त्याच्यानंतर ना आपल्याला इथे झाकून घ्यायचं आहे। 5 मिनिटासाठी ना आपल्याला इथे सोडून द्यायचं आहे, कारण आपल्याला आलू, मटर आणि फुलगोबी आहे त्याला आपल्याला कढईमध्ये म्हणजेच तेलामध्ये शिजवायचं आहे। आणि 5 मिनिटानंतर ना थोडं चम्मचच्या साहाय्याने इथे आपल्याला एकदा हे जे सगळ्या भाज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहे। आणि त्यानंतर ना टमाटर टाकलेला आहे। तो टमाटर जो आहे तो सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचा आहे, कारण ना टमाटरला ना पाणी सुटतं। त्यामुळे टमाटर आधी न टाकता आपल्याला सगळ्यात शेवटीला टमाटर टाकायचा आहे। आणि इथे मी मसाले जे आहे ते टाकून घेणार आहे। तर इथे ना मी 1 मोठा चम्मच जे आहे ते तिखट घेतलेलं, त्यानंतर अर्धा चम्मच जी आहे ती मी हळद घेतली होती आणि त्यानंतर धनिया आणि जिरा मिक्स पावडर मी डीमार्टमधून आणलेली ती टाकलेली आणि 1 चम्मच जे आहे ते पावभाजी मसाला मी इथे टाकलेला आहे। तर आपला जो सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो इथे पावभाजी मसाला आहे। त्यामुळे ना त्या मसाले भाताची म्हणजेच आलू भाताची जी टेस्ट आहे ती एकदम युनिक लागते, एकदम भारी लागते। आणि बारीक चिरलेली ना कोथिंबीर वरून मी टाकून घेतलेली आहे, कारण कोथिंबीर टाकल्याने ना एक युनिक, एक वेगळा स्वाद आहे त्या मसाल्यांमध्ये दरवळतो। आणि आता आपल्याला परत झाकून घ्यायचं आहे 2 मिनिटासाठी। आणि मसाले छान शिजले, सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या छान एकजीव करून घ्यायचं आहे। आणि मसाले जे आहे इथे 2 मिनिटानंतर छान इथे शिजलेले आहेत। आणि जर खाली लागलेले असेल तर आपल्याला चम्मचच्या साहाय्याने ना छान खरवडून घ्यायचं आहे इथे। आणि ना मी इथे जे तांदूळ आहे त्याचं प्रमाण सांगते। 1 वाटी मी इथे 1 मोठी वाटी मी तांदूळ घेतलेले होते। तर हे जे आहे बासमती तांदूळ मी घेतलेले आहे। तुम्ही साधे जे प्लेन तांदूळ असतात ते सुद्धा घेऊ शकता। तर हे जे तांदूळ आहे बासमती तांदूळ आहे, त्याचा जो भात आहे त्याची टेस्ट खूप छान लागते। फक्त आपल्याला जे तांदूळ आहे टाकल्यानंतर चम्मच आहे अलगद फिरवायचा आहे, कारण जे तांदूळ आहे ते तुटायला नको म्हणून।
तर मी परत झाकून घेतलेलं होतं। तांदूळ आपल्याला छान त्या सगळ्या मसाल्यांमध्ये होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आहे ना मी 1 वाटी तांदूळ घेतलेले, तर त्याच्या दुप्पट मी पाणी घेतलं, म्हणजे मी 2 मोठी वाटी इथे पाणी टाकलेलं आहे। तर बासमती राईस आहे तर त्याला जास्त पाण्याची गरज पडत नाही त्यामुळे। आणि त्यानंतर 1 चम्मच जे आहे ते मी तूप टाकून घेतलेलं आहे। तुपाने ना जो भात आहे तो छान मोकळा होतो म्हणून। आणि मीठ आहे ते सगळ्यात शेवटी टाकायचं होतं, तर मी इथे 1 मोठा चम्मच जे आहे ते मीठ टाकून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ टाका आणि त्यानंतर वरून मस्त कोथिंबीर जी आहे ती टाकून घेतलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे चम्मचच्या साहाय्याने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे। तर भाताला जे आहे इथे आपल्याला हाय फ्लेमवरती उकळी द्यायची आहे आणि उकळी जशी भाताला आली तशी स्पीड कमी करून त्याच्यावरती झाकून घ्यायचं आहे। तर मी इथे लगेच जे आहे ती कढीची तयारी करणार आहे। तर कढी जी आहे ती मी पातेल्यात बनवणार आहे। त्यासाठी ना मी 1 चम्मच तेल घेतलेलं आहे। तर कढीला जे आहे ते आपल्याला तेल कमी वापरायचं आहे। तर कढीसाठी मिश्रण बनवून घेतलेलं आहे। तर मी इथे बेसन, दही आणि पाणी आणि यामध्येच लसूण जिऱ्याची जी पेस्ट मी बनवली होती ती त्याच मिश्रणामध्ये टाकून त्याला थोडंसं पातळसर मी इथे भिजवून घेतलेलं आहे। आणि तेल टाकल्यानंतर जसं तेल गरम झालं तसंच मी इथे जिरं, मोहरी आणि थोडंसं कढीपत्ता, त्याच्यानंतर 2 मिरच्या घेतल्या होत्या, मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आहे ती वरून टाकून घेणार आहे आणि चम्मचच्या साहाय्याने जे आहे आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर लगेच जे आहे आपल्याला जे कढीसाठी बनवलेलं आपण जे मिश्रण आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे। थोडंसं भांडं मिक्स करून आहे, कारण ते जे बेसन आहे खाली लागतं त्याच्यामुळे त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आणि चम्मचच्या साहाय्याने ना एकजीव करून घ्यायचं आहे। आणि खाली जे बेसन लागलेलं होतं भांड्याला ते सुद्धा मी त्यामध्ये पाणी टाकून ते सुद्धा मी एकजीव करून पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ना थोडंसं ढवळून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि ना इकडे ना 15 मिनिटानंतर ना मी थोडासा जो भात आहे त्याला ना वरती खाली करणार आहे, कारण खाली भात लागायला नको आणि व्यवस्थित पद्धतीने भात शिजायला पाहिजे, म्हणून 15 मिनिटानंतर भात जो आहे आपल्याला परत एकदा ना चम्मचच्या साहाय्याने ना आपल्याला वरती खाली करून घ्यायचा आहे आणि परत मी झाकून घेणार आहे। कढीला उकळी आली म्हणजेच आपली कढी जी आहे ती इथे बनवून रेडी आहे। आणि भात जो आहे तो सुद्धा इथे छान फुगलेला आहे आणि शिजलेला आहे आणि रेडी आहे। आणि लगेच जी आहे ती मी तयारी करून घेणार आहे जेवणाची। तर इथे छान मस्तपैकी काकडी कट करून घेतलेली आहे। गरम कढी जी आहे ती सर्व केलेली आहे। त्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे ॲज अ प्रेझेंटेशन म्हणून। आणि मस्त गरम भात जो आहे तो मी आता सर्व करणार आहे। तर मंडळी, गरम कढी आणि भात खाण्यात जी मजा आहे ती वेगळीच मजा आहे। तर मेक शुअर तुम्ही जसं बनवता तसं लगेच खा, कारण ना ते गरम खाण्यात खूप मजा येते आणि हिवाळ्यामध्ये स्पेशली तर गरम खाल्लेलं एकदमच चांगलं। आणि थोडंसं गोडसर काहीतरी हवं होतं म्हणून मी ते चुंदा म्हणजेच आंब्याचा चुंदा हे रेडीमेड मी आणलेला आहे मार्केटमधून। तर गोड काहीतरी तोंडी लावायला म्हणून मी चुंदा इथे ठेवलेला आणि थोडीशी भातावरून पण थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आणि आपला आजचा आलू भात रेडी आहे। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।